हॅलो एव्हरीवन, किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण पुन्हा एकदा एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत भेटत आहोत। आज आपण टेस्टी अशी बाजार आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग कृतीकडे वळूया। बाजार आमटी बनवण्यासाठी इथे मी 2 डाळींचा वापर केलेला आहे। 1 वाटी तूर डाळ आणि त्याच वाटीने समप्रमाणात आपण मूग डाळ घेणार आहोत। दोन्ही डाळी समप्रमाणात घेऊन 3 ते 4 शिट्ट्या घेऊन अगदी सॉफ्ट अशा आपल्याला शिजवून घ्यायची आहे। म्हणजे ते डाळी कुठेच अख्ख्या दिसल्या नाही पाहिजे, पूर्ण असं सॉफ्ट वरण झालं पाहिजे। त्यासाठी मी इथे 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। सगळ्यात अगोदर आपण आमटी बनवण्यासाठी जे मसाले लागणार आहेत ते काढून घेणार आहोत। त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा काळा मसाला, आपला जो घरगुती काळा मसाला असतो तो आहे हा, अर्धा चमचा मॅगी मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण पावडर, अर्धा चमचा सांबर मसाला, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा मटन मसाला, कोणताही ब्रँडचा मटन मसाला घेतला तरी काहीच हरकत नाही, पाव चमचा जिरे पूड आणि अर्धा चमचा पनीर मसाला मी घेतलेला आहे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी। प्रत्येक मसाला मी अर्धा चमचाच घेतलेला आहे। भरपूर मसाले आहेत, त्यामुळे प्रत्येक मसाला अगदी योग्य प्रमाणात घेणं खूप महत्त्वाचं आहे। हे सगळे मसाले तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता। अतिशय टेस्टी बनते ही आमटी। त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 चमचा भर तीळ आपण भाजून बारीक करून आमटीमध्ये टाकणार आहोत। इथे आपण डाळही पाहू शकतो, अतिशय छान सॉफ्ट अशी झालेली आहे। घोटल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात तूर डाळ आणि मूग डाळ वेगळी दिसत नाही, अगदी पूर्ण छान एकजीव झालेली आहे। त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। इथे मी 1.5 पळी तेलाचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे। जिरे छान फुललं की त्यामध्ये आपण जे अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेणार आहोत। अद्रक लसूण टाकल्यानंतर हलकासा लाल कलर आला की त्यामध्ये आपण जे सगळे मसाले घेतलेले आहेत ते सगळे मसाले आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। मसाले अगदी थोडेसे परतले की ते जळू नये त्यासाठी अगदी थोडंसं गरम पाणी त्यामध्ये मी टाकलेलं आहे। पाणी आपण गरमच टाकणार आहोत कारण डाळीची आमटी आहे। जर थंड पाणी टाकलं तर त्याला व्यवस्थित तेल तरी येत नाही वरती, त्यामुळे गरम पाणीच टाकायचं आहे। ते मसाले छान परतले गेले की त्यामध्ये मी तीळ भाजून जे कूट केलेला होता तो कूट त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। त्यानंतर मी डाळीमध्ये गरम पाणी टाकून ती डाळ व्यवस्थित घोटून घेतलेली आहे आणि ती डाळ आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। अतिशय साधी आणि सिंपल अशी ही आमटी आहे, करायला सोपी आणि खायला तेवढीच टेस्टी। एकदा या पद्धतीने आमटी ट्राय करून बघा, नक्कीच तुम्ही अर्धी किंवा चतकोर भाकरी जास्तच खाणार। भाकरी चपाती अगदी काही असेल, दोन्ही यासोबत अतिशय छान टेस्टी लागतं। त्यानंतर आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपण त्यामध्ये पाणी वाढवून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। डाळीची आमटी आहे त्यामुळे थोडीशी थंड झाल्यानंतर त्याला दाटसरपणा येतो, त्यामुळे आपण तुम्हाला इथं सुरुवातीला आत्ता पातळ दिसत असेल, पण या पद्धतीनेच थोडीशी पातळसरच आमटी बनवायची आहे आणि थंड झाल्याच्या नंतर थोडासा दाटसरपणा त्याला येतोच। इथे आपण पाहू शकतो अतिशय छान आमटी उकळलेली आहे। कलरही तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर दिसत आहे। करायला एकदम साधी पण खायला तेवढीच टेस्टी आमटी बनते। फक्त डाळ शिजवण्याचा टाईम जर सोडला तर फक्त 7 ते 8 मिनिटात टेस्टी अशी आमटी बनवून तयार होते। मसाले तुम्ही अगदी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या। अगदीच थोडंसं तिखट जास्त हवं असेल तर फक्त काळा मसाला जो आपला घरगुती काळा मसाला असतो तो थोडासा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे, नाहीतर बाकी सगळ्या मसाल्यांचं प्रमाण तेच ठेवायचं आहे। चला तर मग सर्विंगसाठी घेऊया। अतिशय सुंदर असा बेत तयार होतो। त्यासाठी मी इथे एका डिशमध्ये आमटी काढून घेतलेली आहे। बाजरीची भाकरी, शेंगदाणे, कांदा, पापड आणि भात, अतिशय मस्त असं जेवण होतं। नक्की ट्राय करा ही आमटी।
कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.